नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 13 नोव्हेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 400 ते 500 मध्ये आवक स्थिर आहे 2-3 दिवसापासून। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। काल आपण बघितलं 200-300 ने कमी जात होता बाजार भाव, सरासरीमध्ये 200-300 कमी झालं होतं। बघू आज काय होतं, बाजार भावामध्ये बदल होतो का, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। जर तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट समजायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। आणि जसा माल राहतो मालानुसार क्वालिटीनुसार बाजारभाव निघत असतो, तो व्हिडिओ पूर्ण बघत जा। आणि व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल राहतो। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज तुम्हाला कांद्याची लिलावचे व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओला लाईक करा, चला भाव बघूया। 650 लाल गोल्टा आहे, बघू शकतो तुम्ही 650 रुपये, 650 रुपीज। कुठले काका आपण? भुत्याना। आणि ही गोल्टी किती गेली हो? गोल्टी 150 रुपये। 150 रुपये गोल्टी जायली, 1150 रुपीज। बरं, 650, 650 रुपीज, 150 रुपीज। कुठले आपण काका? भुत्याने। आणि बियाणं कोणतं त्याचं? चायनाचं आहे का? बरं, किती निघाला होता कांदा? 1 एकर मधले कांदे। 1 एकर मधले किती खराब झाला तरी? किती टक्के खराब निघाला? कांदे घरी आहे, एवढेच कांदे विकायला। अच्छा, एवढे कांदे घरी आहे, 1 एकर मध्ये एवढे कांदे घरी आणि एवढे कांदे विकायला आणले। भरपूर नुकसान झाली आहे ना? 650 रुपये गेले। 650 रुपये गेले, बरोबर। काय भाव, गाडी भाडं किती, येणं जाणं किती? बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? काय सांगावं तुम्हाला आता? बघा बरं, शेतकऱ्याची परिस्थिती जर अशी झाली, बरोबर। कसं जगावं? निसर्ग जरी हानी काहीतरी थोडंफार म्हणजे जो पैसा लावेल तो भेटायला तरी पाहिजे। अपेक्षा होती निदान 1000, 1500 रुपये, 1200 रुपये जातील बुवा। बरोबर आहे। वाईट परिस्थिती लाल का ते? जर चांगला विचार केला। बरोबर आहे। कर्जबाजारी लोक झाले, थकले, कसे हे होणार नाही? बरोबर। आता या गाडीवाल्याला एवढं भाडं द्यायचं, 5 क्विंटल कांदे किती पैसे येणार आहे त्याची घेऊन? बरोबर आहे। 650 रुपयाची भावामध्ये अवघड कांदे। चालेल, ठीक आहे, धन्यवाद काका। धन्यवाद। मित्रांनो, पहिली लाईन आहे, पहिला नग बघतो आपण। काय गेलं? 1451, 1451 रुपीज। काल होते का? 2000चा कांदा 1400 रुपये। काल होते का तुम्ही? काल किती गेला होता? काल काय 1300 रुपये। कालपासून कमी झाला आहे ना? बरोबर आहे। कुठला आहे कांदा? जोपूळ चांदवड। बियाणं कोणतं होतं याचं? शेतकरी नाही, बरं ठीक आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलो? ₹1251 जायले, 1251 रुपीज, 1251। कुठला आहे कांदा? तळेगाव रुई। अच्छा, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, चालेल। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय केलं हो काका? 1390 रुपये, 1390 रुपीज। कुठला आहे कांदा काका? देवरगाव। ठीक आहे। कांदा आहे का संपला? रिवर्स झाला आहे का? कालपासून आहे ना? ठीक आहे, पुढे बघू। गेला होता 1390 गेला। बरोबर आहे, 1600-1700 जाणार कांदा गेला होता। बरोबर, ठीक आहे, 2 दिवसापूर्वी। चालेल, धन्यवाद। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं? 1300 रुपये, 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? खेलदरी। कालपासून कमी झाला? काल होते तुम्ही? परवा होते, ठीक आहे। 1400 रुपये गेले। अच्छा, आणि खेलदरीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? साधं बियाणं आहे, ठीक आहे। कांदा आहे का संपला? अच्छा, आवरलं। पुढे बघू। काय गेलं? 800 रुपये। बघ शकतो चोपडा माल 800 रुपये, 800 रुपीज। कुठले आपण? बहादुरी। आणि कॅरेट मध्ये बी त्याचे का? ही खात किती गेली? 200 रुपये खात जाईल कॅरेट मध्ये, 200 रुपीज, 900 रुपीज। कुठले आपण? बहादुरी। बरं, ठीक। कांदा आहे का अजून शिल्लक? आवरला, ठीक आहे। मिक्स साईज आहे, पोल्टा मीडियम मिक्स आहे। किती गेला? 1352 जायले, 1352 रुपीज, 1352। कुठला आहे कांदा? रुईचा कांदा आहे।
कांदा किती शिल्लक आहे अजून? 4-5 गाड्या. बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाना. ठीक. काय गेलो? हा किती गेली? गोल्टा गोल्टी मिक्स आहे 751, 751 रुपीज. कुठले आपण? मात्रेवाडी. बर. आणि कोणतं बियाणं होतं याचं? अच्छा, प्रसादचं बियाणं आहे. ठीक. किती शिल्लक अजून कांदा? संपला ना. बर ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1300 रुपये. 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? माळ साकोरा. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. माळ साकोऱ्याचा कांदा आहे. कांदा किती शिल्लक आहे अजून? 1-2 गाडी. बर ठीक. पुढे बघू. काय गेलोय? 1100. 1100 ना. 1100 रुपये झाले. गोल्टा माल आहे बघू शकतो. 1100 रुपीज. कुठले आहेत आपण? आणि कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही लाल कांदा आहे. मीडियम गोल्टा मिक्स आहे लाल कांद्यामध्ये. किती गेला लाल कांदा? 700 रुपये. 700 रुपीज. किती निघाला लाल कांदा? लाल कांदा काय 1 एकराचे. अच्छा. 15. नुकसान झालं का? खूप नुकसान झालं. मुळ्याचे पैसे बरोबर. एकदम पाऊस आणि डायरेक्ट ॲव्हरेज विषय संपला नाही. बरोबर. चालेल. म्हणजे या वर्षी तरी पोळ काहीच नाही. मुळ्याचे पैसे भेटणार नाही. हा ना. बरोबर आहे. लय कमी गेला आहे ना लाल कांदा? काय बघा 700 रुपये जाईल. याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. कांदा कुठला आहे बोलले? धारणगाव ना. ठीक. धन्यवाद. काय भाव गेला? 1400 रुपये. 1400 रुपीज. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? खडक ओझर. बियाणं कोणतं होतं याचं? राईचं बियाणं आहे. खडक ओझरचं कांदा आहे. ठीक आहे. धन्यवाद. काय भाव गेला? 1730 रुपये. 1730 रुपीज. कुठला आहे कांदा काका? कांदा कांदा आहे. बरं. 1730. 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे बियाणं? कुठलं आहे? प्रसादचं बियाणं आहे. ठीक. ओके. पुढे बघू. धन्यवाद. शेजारची गाडी कोणाची चालली? काय गेलं? 1152 रुपये. 1152 रुपीज. कुठला आहे कांदा? वनसगाव. बरं. 1152. 1152 रुपीज. किती कांदा शिल्लक अजून? आवरला. बरं ठीक. 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं. 1200 रुपये जायले ना. किती कांदा शिल्लक अजून? 1 ट्रॅक्टर आहे अजून. बरं ठीक. बघू शकतो मी 55 ते 60 65 पर्यंत साईज आहे. काय गेला? 18.5. 1850 रुपीज. 1850 रुपये जायले. कुठला आहे कांदा? येवला. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. मागच्या हप्त्यात होते का किंवा 2-3 दिवस आधी? 2300 पर्यंत हा कांदा गेला होता. आज 1850 रुपये जाईल मित्रांनो. बघू शकतो भरपूर कमी झाला आहे. बरं. कोणतं बियाणं बोलले याचं? पंचगंगा रॉयल पिंक. शिल्लक किती असेल कांदा? 5 गाड्या आहेत. 5 गाड्या. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला आता? 1156 रुपये. 1156 रुपीज. गोल्टा मीडियम मिक्स आहे. कुठले दादा आपण? कुठले? दाताने. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. किती शिल्लक कांदा? आवरलं. ठीक. काय गेलं? 1100 रुपये. 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? दोडंबा. 2-3 दिवस आधी किती गेलं होतं? हीच रेंज होती का? बरं ठीक आहे.
बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. दोडंबा ना, ठीक. बघू शकतो तुम्ही, गोळा माल आहे, सुपर माल आहे. 65-70 साईज आहे कांद्याला. किती गेलं? 2025 रुपये, 2025 रुपीज, 2025 आतापर्यंतचा हायेस्ट. कुठला आहे कांदा? चिंचपाडा. मागच्या हप्त्यात किंवा 2-3 दिवस अगोदर होते तुम्ही? नाही ना, ठीक आहे. चिंचपाड्याचा कांदा आहे, 2025 जाईल. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गुलाबी प्रसाद. किती कांदा शिल्लक अजून? आवरलं, ठीक आहे. धन्यवाद. हा, पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 1150 रुपये, 1150 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? ब्राह्मणगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ब्राह्मणगावचा कांदा. किती शिल्लक अजून? आवरलं, ठीक आहे. बघू शकतो तुम्ही, सुपर कांदा आहे. किती गेला? 1616 रुपये, 1616 रुपीज. काय वाटतं बाजारभावाबद्दल तुम्हाला? बरे, पण अजून थोडी पाहिजे होते. बरोबर आहे. मागच्या आठवड्यात किंवा 1-2 दिवस आधी घर होते तुम्ही? नाही ना, पहिला दिवस आहे का? बरं, ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून एक पिकअप आहे. एक पिकअप आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? हे घरगुती होतं. घरगुती बियाणं आहे, ठीक. बघू शकतो तुम्ही, 60-65 साईज पर्यंत कांदा आहे. बरं, पुढं बघू. किती गेला लाल कांदा? बघू शकतो तुम्ही, 55 ते 65 साईज पर्यंत मिक्स साईज कांदा आहे. काय गेलं? 1700 रुपये जायले, 1700 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याला. कुठला आहे कांदा? पालखेड बंधारा. बियाणं कोणतं द्यायचं? येल्लोरचं बियाणं आहे, पालखेड बंधारा. किती कांदा असेल शिल्लक अजून? आवरलं, ठीक आहे. धन्यवाद. काय गेलं साहेब? 1800 रुपये. 1800 जायले. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याला, सुपर कांदा आहे. 1800 रुपये. आणि काका दादा बियाणं कोणतं त्याचं? रेड बोरचं बियाणं आहे. किती शिल्लक कांदा? 2 एक पिकअप आहे. मागच्या हप्त्यात होते तुम्ही? काल किती गेला होता? बरं, ठीक आहे. सेम रेंज जाईल होती, ठीक. कुठं बघू. काय भाव गेला दादा? 1200, 1250 जायले, 1250 रुपीज, 1250 रुपये. कुठला आहे कांदा? कामसवाडी. आणि याचं बियाणं कोणतं होतं दादा? घरगुती बियाणं आहे, कामसवाडीचा कांदा आहे. शिल्लक किती कांदा असेल अजून? 6 गाड्या आहे का? बरं, ठीक. धन्यवाद.